शक्ती हा एक खेळ आहे जो आपण सर्वजण खेळतो, आपल्याला त्याची जाणीव असो वा नसो. द 48 लॉज ऑफ पॉवरमध्ये रॉबर्ट ग्रीन यांनी शक्तीची गतिशीलता आणि ती प्रभावीपणे कशी चालवायची याचे प्रक्षोभक आणि अंतर्दृष्टीपूर्ण स्वरूप दिले आहे. इतिहास, साहित्य आणि समकालीन जीवनातील उदाहरणे रेखाटून ग्रीन यांनी 48 कायदे ओळखले आहेत जे त्यांचे म्हणणे आहे की कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्यासाठी आणि राखण्यासाठी आवश्यक आहेत. फसवणुकीच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवण्यापासून एक शक्तिशाली नेटवर्क तयार करण्यापर्यंत आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत ग्रीनचे कायदे सामर्थ्यासाठी एक व्यापक आणि व्यावहारिक दृष्टिकोन देतात जे व्यवसाय आणि राजकारणापासून नातेसंबंध आणि वैयक्तिक वाढीपर्यंत कोणत्याही क्षेत्रात लागू केले जाऊ शकतात. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही वेळेचे महत्त्व, धोरणात्मक विचारांचे मूल्य यासह 48 लॉज ऑफ पॉवर मधील प्रमुख थीम आणि अंतर्दृष्टी शोधू. आणि आत्मसंतुष्टता आणि अहंकाराचे धोके. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याचा, इतरांवर प्रभाव टाकण्याचा किंवा केवळ सामर्थ्याच्या गतिशीलतेची सखोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यास द 48 लॉज ऑफ पॉवरच्या खेळासाठी एक आकर्षक आणि विचार करायला लावणारे मार्गदर्शक ऑफर करते. परिचय, इंट्रोडक्शन. द 48 लॉज ऑफ पॉवर हे रॉबर्ट ग्रीन यांनी लिहिलेले पुस्तक आहे जे कोणत्याही परिस्थितीत शक्ती कशी मिळवायची आणि कशी टिकवायची याचे सर्वसमावेशक मार्गदर्शन देते. हे पुस्तक तत्त्वांच्या संचावर आणि ऐतिहासिक उदाहरणांवर आधारित आहे जे व्यवसाय आणि राजकारणापासून वैयक्तिक संबंधांपर्यंत वेगवेगळ्या संदर्भात शक्ती प्रभावीपणे कशी चालवायची हे दर्शवते. 1998 मध्ये प्रकाशित झाल्यापासून या पुस्तकाला व्यापक लोकप्रियता मिळाली आहे आणि 24हून अधिक भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहे. हे पुस्तक केवळ यश कसे मिळवायचे किंवा वैयक्तिक फायद्यासाठी इतरांना कसे हाताळायचे याचे मार्गदर्शक नाही तर आपल्या समाजातील शक्तीच्या गतिशीलतेचे प्रतिबिंब देखील आहे. शक्तीचे 48 नियम हे प्रत्येकासाठी वाचणे आवश्यक आहे ज्यांना शक्ती कशी कार्य करते आणि आधुनिक जगात जटिल शक्ती संरचना कशी नेव्हिगेट करायची हे समजून घेऊ इच्छित आहे. या लेखात आम्ही प्रत्येक अध्यायात चर्चा केलेले मुख्य मुद्दे आणि संकल्पनांवर प्रकाश टाकून पुस्तकाचा सर्वसमावेशक सारांश देऊ. अवलोकन, ओव्हरव्ह्यू. द 48 लॉज ऑफ पॉवर हे एक पुस्तक आहे ज्याने जगाला तुफान नेले आहे. रॉबर्ट ग्रीन यांनी लिहिलेले हे पुस्तक शक्तीचे स्वरूप, ते कसे मिळवायचे आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याचे सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. हे पुस्तक ऐतिहासिक घटना, किस्से आणि तात्विक संगीत यांचे एकत्रीकरण आहे ज्याचा उद्देश वाचकाला जगाचे मार्ग शिकवणे आहे. द 48 लॉज ऑफ पॉवर 48 अध्यायांमध्ये विभागले गेले आहे, ज्यापैकी प्रत्येक शक्तीच्या एका कायद्याभोवती केंद्रित आहे. प्रत्येक कायद्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी नेपोलियन, मॅकियाव्हेली आणि सन त्झू सारख्या व्यक्तींसह संपूर्ण इतिहासातील उदाहरणे हे पुस्तक रेखाटते. पुस्तकात चर्चा केलेले शक्तीचे नियम संपूर्णपणे पाळायचे नसतात, तर त्यांना आवश्यक असलेल्या परिस्थितींमध्ये समजून घेणे आणि न्यायपूर्वक लागू केले जाते. शक्तीचे स्वरूप आणि ते समाजात कसे कार्य करते याबद्दलच्या अंतर्दृष्टीबद्दल या पुस्तकाची प्रशंसा केली गेली आहे. तथापि, सत्ता मिळविण्यासाठी त्याच्या बेईमान आणि हेराफेरीच्या दृष्टिकोनातून टीकाही झाली आहे. काही लोक असा युक्तिवाद करतात की हे पुस्तक स्वार्थीपणा आणि इतरांबद्दल सहानुभूतीच्या अभावाला प्रोत्साहन देते. या टीका असूनही द 48 लॉज ऑफ पॉवर हे लोकप्रिय आणि प्रभावशाली पुस्तक राहिले आहे, ज्याचा व्यवसाय, राजकारण आणि लोकप्रिय संस्कृतीत अनेकदा उल्लेख केला जातो. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. द 48 लॉज ऑफ पॉवर हे रॉबर्ट ग्रीन यांचे पुस्तक आहे, जे पहिल्यांदा 1998 मध्ये प्रकाशित झाले होते. हे पुस्तक शक्तीची विविध तत्त्वे आणि ते प्रभावीपणे कसे चालवायचे याबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. शक्तीचे स्वरूप आणि ते कसे मिळवता येते, राखले जाऊ शकते आणि गमावले जाऊ शकते याबद्दलच्या अंतर्दृष्टीसाठी या पुस्तकाची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली गेली आहे. पुस्तक 48 प्रकरणांमध्ये विभागले गेले आहे, ज्यापैकी प्रत्येक एका विशिष्ट कायद्यावर केंद्रित आहे.
प्रत्येक कायदा राजकारण, व्यवसाय आणि युद्धातील ऐतिहासिक उदाहरणांसह सचित्र आहे. कायदे तार्किक क्रमाने मांडलेले आहेत. प्रत्येक कायदा मागील तत्वांवर आधारित आहे. पहिला कायदा आहे मास्टरला कधीही मागे टाकू नका, जो तुमच्या वरच्या लोकांच्या सामर्थ्याला धोका देण्याच्या महत्त्वावर जोर देतो. दुसरा नियम म्हणजे मित्रांवर कधीही जास्त विश्वास ठेवू नका. शत्रूंचा वापर कसा करायचा ते शिका. जे तुम्ही कोणावर विश्वास ठेवता त्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आणि तुमच्या शत्रूंना जवळ ठेवण्याची गरज अधोरेखित करते. इतर महत्त्वाच्या कायद्यांमध्ये तुमचे हेतू लपवा यांचा समावेश होतो, जे तुमचे खरे हेतू उघड करण्याविरुद्ध सल्ला देतात. इतरांना तुमच्यासाठी काम करायला लावा, परंतु नेहमी श्रेय घ्या. जे कार्य सोपवण्याच्या महत्त्वावर जोर देते परंतु त्यांच्या यशाचे श्रेय घेते. आणि तुमच्या पीडितालांनी शस्त्र करण्यासाठी निवडक प्रामाणिकपणा आणि औदार्य वापरा, जे शिकवते की धोरणात्मक प्रामाणिकपणा आणि उदारता लोकांना तुमच्या विनंत्यांबद्दल अधिक ग्रहणक्षम बनवू शकते. वेळेच्या कलेवर प्रभुत्व मिळवण्याचे महत्त्व, गर्विष्ठपणाचे धोके आणि अलिप्ततेची भावना राखण्याचे फायदे या पुस्तकात समाविष्ट आहेत. विस्मय निर्माण करण्याचे महत्त्व, शब्दांचे सामर्थ्य आणि लोकांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व यावरील प्रकरणांचाही यात समावेश आहे. पुस्तकाचा समारोप 48व्या नियमाने होतो, जो निराकार गृहीत धरा आहे. हा कायदा लवचिक आणि जुळवून घेण्याच्या महत्त्वावर भर देतो आणि कोणत्याही विशिष्ट स्वरूपाशी किंवा संरचनेशी जास्त संलग्न होण्यावर भर देतो. द 48 लॉज ऑफ पॉवर हे सत्तेच्या विविध तत्वांसाठी आणि ते प्रभावीपणे कसे चालवायचे याचे सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. हे पुस्तक शक्तीचे स्वरूप आणि ते कसे मिळवता येते, राखले जाऊ शकते आणि गमावले जाऊ शकते याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. हे पुस्तक विशेषतः नेतृत्वाच्या पदांवर असलेल्यांसाठी उपयुक्त आहे, परंतु इतरांवर प्रभाव टाकण्याची त्यांची क्षमता सुधारू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ते उपयुक्त ठरू शकते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पुस्तकात वर्णन केलेले काही कायदे अनैतिक किंवा अनैतिक म्हणून देखील पाहिले जाऊ शकतात. यामुळे वास्तविक जगातील परिस्थितींमध्ये हे कायदे लागू करताना वाचकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि नेहमी प्रामाणिकपणे आणि नैतिक वर्तनाने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विश्लेषण आणि मूल्यांकन, ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. द 48 लॉज ऑफ पॉवर हे एक पुस्तक आहे ज्याचे समीक्षक आणि प्रशंसक दोन्ही आहेत. अनैतिक वर्तन आणि हाताळणीला प्रोत्साहन देण्यासाठी या पुस्तकावर टीका करण्यात आली आहे, परंतु मानवी वर्तनातील अंतर्दृष्टी आणि विविध संदर्भांमध्ये यश मिळविण्यासाठी ते ऑफर करत असलेल्या रणनीतींसाठी देखील त्याचे कौतुक केले गेले आहे. पुस्तकाच्या मुख्य टीकेपैकी एक आहे की ते सर्व खर्चात जिंकण्याच्या मानसिकतेला प्रोत्साहन देते, जरी त्याचा अर्थ इतरांना फसवणे आणि अनैतिकपणे वागणे असे असले तरीही. काही कायदे सामर्थ्याकडे मॅकियाव्हेलियन दृष्टिकोनाला प्रोत्साहन देतात, जसे की कायदा 3, तुमचे हेतू लपवा. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व कायदे अनैतिक नाहीत. कायदा 16, आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी अनुपस्थिती वापरा यासारखे बरेच कायदे नैतिकदृष्ट्या लागू केले जाऊ शकतात आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरू शकतात. पुस्तकाची आणखी एक टीका अशी आहे की त्यात नैतिक होकायंत्राचा अभाव आहे आणि सहानुभूती आणि करुणेच्या महत्त्वावर जोर दिला जात नाही. लेखक रॉबर्ट ग्रीन यांनी ही टीका मान्य केली आहे आणि हे पुस्तक नैतिक मार्गदर्शक नसून ती शक्ती आणि ती कशी मिळवली, राखली आणि गमावली याचा अभ्यास केला आहे. टीका असूनही पुस्तक मानवी वर्तन आणि व्यक्ती आणि गट शक्ती मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी वापरत असलेल्या धोरणांबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देते. हे सामर्थ्याबद्दल एक ऐतिहासिक दृष्टिकोन देखील प्रदान करते आणि संपूर्ण इतिहासात यशस्वीरित्या सत्ता चालवलेल्या व्यक्तींची उदाहरणे देते. पुस्तकात वर्णन केलेल्या रणनीती लागू करायच्या आहेत की नाही आणि त्यांना त्यांच्या सामर्थ्याचे नवीन ज्ञान कसे वापरायचे आहे हे वाचकांवर अवलंबून आहे. कोणत्याही पुस्तकाप्रमाणे द 48 लॉज ऑफ पॉवरकडे समीक्षकाने संपर्क साधणे आणि पुस्तकात वर्णन केलेल्या धोरणांचे नैतिक परिणाम विचारात घेणे महत्त्वाचे आहे. निष्कर्ष, कन्क्लुजन. द 48 लॉज ऑफ पॉवर हे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे.
हे मानवी स्वभाव, मानसशास्त्र आणि पॉवर डायनॅमिक्समध्ये मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते आणि ते वाचकांना कौशल्य आणि धूर्ततेने सामर्थ्याच्या जटिल जगात कसे नेव्हिगेट करावे हे शिकवते. तथापि, टीकात्मक नजरेने आणि मजबूत नैतिक होकायंत्राने पुस्तकाकडे जाणे महत्त्वाचे आहे, कारण काही कायदे विवेकबुद्धीशिवाय वापरल्यास ते अनैतिक किंवा फेरफार करणारे असू शकतात. एकंदरीत, हे पुस्तक त्यांच्या सामर्थ्याबद्दलची समज सुधारण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रभावीपणे आणि नैतिकतेने कसे वापरावे हे शोधत असलेल्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान संसाधन आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.